हे गाईज वेलकम टू चॅनल A1 अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा फुल अँड फायनल लास्ट डे प्रिपरेशन अँड खूप जास्त व्हायरल चाललेला पेपर आहे. तुम्ही पाहू शकता नवनीतचा एक सेट आहे जो की इम्पॉर्टंट म्हटला जात आहे आणि खूप जास्त सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. तर काय विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर तुम्हाला उद्या येणाऱ्या पेपरमध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन पाहूया. प्लस हा पेपर तुम्हाला विथ फुल सोल्युशन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर कसे लिहायचे आहे आणि खूप इम्पॉर्टंट तुमचा जो टॉपिक तुम्हाला खूप हार्ड जातो म्हणजे रायटिंग स्किल कशी लिहायची आहे आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला येणार आहे विथ सोल्युशन इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. हा पूर्ण पेपर तुम्हाला ॲज इट इज पाहून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज पूर्ण रटून घ्यायचा आहे. म्हणजेच हाच पेपर तुम्हाला मे बी ओव्हरऑल खूप सारे टॉपिक आहे की तुम्हाला सेम पाहायला मिळणार आहेत. तर सर्वात अगोदर स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया. त्या अगोदर मी तुम्हाला हा पेपर कसा डाउनलोड करायचा ते पण सांगणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला विदाऊट स्किप म्हणजे स्किप न करता पाहायचा आहे. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे ना, खूप इम्पॉर्टंट पेपर आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि येथे जो फॉर्मॅट दिलेला आहे तो पण 2023 तुमचा याच वर्षीचा फॉर्मॅट पूर्णपणे पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आलेला आहे. ठीक आहे ना, सर्व सीन पॅसेज, सर्व अनसीन पॅसेज आणि सर्व पोएट्री पण इथे दिलेले आहेत. मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवून देतो आहे. ऑल इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे ना, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो बट खूप इम्पॉर्टंट अशी माहिती तुम्हाला या 10 मिनिटात मिळणार आहे. तर हे 10 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्याकरता आणि तुमचे हे 10 मिनिट वेस्ट न जाओ. ठीक आहे ना, कारण की तुम्हाला एक फुल सोल्युशन पेपर पाहायला मिळणार आहे जो की तुम्हाला ॲज इट इज ओव्हरऑल खूप इम्पॉर्टंट असा पेपर आहे की तुम्हाला तो उद्याच्या पेपरमध्ये लिहायचा आहे आणि सेम पॅटर्न तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे ना, तर सर्वात अगोदर आपण पेपरला स्टार्ट करूया. आणि खूप सारे विद्यार्थ्यांचं म्हणणं झालं की आम्ही रायटिंग स्किलपासून पेपर लिहायला स्टार्ट करू. तर मे बी खूप सारे विद्यार्थी रायटिंग स्किलपासून स्टार्ट करतात कारण की ते खूप इम्पॉर्टंट असतं रायटिंग स्किलचा फॉर्मॅट आपला जो सेक्शन 3 आहे तो. बट गाईज माझ्या मते तर तुम्ही स्टार्टिंगपासूनच पेपर हा चालू करायला हवा. ठीक आहे, आम्ही सेक्शन 3 पासून स्टार्ट करतो कारण की इम्पॉर्टंट टॉपिक आणि इम्पॉर्टंट पॉईंट तिथूनच तयार होतात. ठीक आहे ना, तर सेक्शन 3 सर्वात अगोदर आपला जो रायटिंग स्किलचा आहे तो आपण पाहून घेऊया. यामध्ये कशाप्रकारे सॉल्विंग केलेलं आहे. सगळ्यात पहिले सेक्शन 3 रायटिंग स्किल. आणि हे 10 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पेपर विथ डाउनलोडिंग तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे, कुठून डाउनलोड करायचं आहे सर्व सांगणार आहोत. त्या अगोदर फटाफट पेपरला स्टार्ट करूया. सेक्शन 3 जो की रायटिंग स्किलचा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही पाहू शकता कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. तुम्हाला पेपर कसा सॉल्व करायचा आहे, कोठे कोठे चुका नाही करायच्या आहेत आणि कोणते टॉपिक मेन पॉईंट लिहायचे आहे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक कशाप्रकारे न करता पुढे जायचं आहे आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे. हा जर पेपर तुम्ही पूर्णपणे बघितला तर ओव्हरऑल तुम्हाला आउट ऑफ 75 प्लस जाण्याकरता कोणीच रोखू शकणार नाही. ठीक आहे ना, सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता कंप्लीट ॲक्टिव्हिटी ॲज पर द गिवन इन्स्ट्रक्शन अटेम एनी वन ऑफ द फॉलोइंग. एक तर तुम्हाला इथे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज येतो. तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिलेलं आहे की की यांच्या दोघांमध्ये काय कन्व्हर्सेशन चाललेलं आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑरमध्ये तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे ना, दोनपैकी तुम्हाला ऑर म्हणून येथे सॉल्व करायचं असतं आणि खाली तुम्हाला एक ऑरमध्ये ग्रुप डिस्कशनपती दिलेलं असतं. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळेस पूर्ण प्रश्न पाहून घ्यायचे, ॲज इट इज पाहून घ्यायचे. जर तुम्हाला यातील काही टॉपिक नसतील मे बी ईमेल तुम्हाला येणार नाही, बट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले पूर्ण टॉपिक पाहून घ्यायचे. तसंच ईमेल इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला ईमेल, ग्रुप डिस्कशन, स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ओव्हरऑल जे हे पूर्ण ड्राफ्टिंग ऑफ व्हर्च्युअल मॅसेज सर्व काही आहे. ठीक आहे ना, तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता अटेम एनी वनमधून तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा पॉईंट असा राहणार आहे. ठीक आहे ना, ओव्हरऑल पाहू शकता तुम्ही फक्त कन्व्हर्सेशन टॉपिक तुम्हाला दुसरे आले तर काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्हाला माहीत असायला पाहिजे कशाप्रकारे येतं. आणि सिन्स मिस्टर सिंग हॅड टू गो फॉर हिज मॉर्निंग वॉक ही लेफ्ट अ मॅसेज फॉर रणजित अँड तुम्ही पाहू शकता ड्राफ्ट दॅट मॅसेज इन 50 वर्ड्स. तुम्हाला हा मॅसेज ड्राफ्ट करायचा आहे 50 वर्डमध्ये. देन मग स्टेटमेंट ऑफ पर्पज, तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला आहे आणि ऑर म्हणून तुम्हाला ग्रुप डिस्कशनचा एक पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला फक्त रीड आउट करायचा आहे. अँड अटेम एनी वन तुम्हाला ईमेल दिलेला आहे आणि रिपोर्ट रायटिंग पण तुम्हाला दिलेलं आहे. ऑरमध्ये तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे आणि तुम्ही पाहू शकता इमॅजिन दॅट यू हाऊ टू इंटरव्ह्यू फ्रेम द 8 to 10 क्वेश्चन टू द इंटरव्ह्यू हिम हर विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट. आणि तुम्हाला काही असे पॉईंट दिलेले आहे. आता तुम्ही पाहू शकता अटेम एनी वन ऑफ द फॉलोइंग, तुम्हाला स्पीच ऑर कंपेरिंग हे 2 क्वेश्चन दिलेले आहे. ऑरमध्ये तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया दिलेलं आहे आणि द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल, देन वन रूल्स द वर्ल्ड अँड अटेम एनी वन. तुम्ही पाहू शकता रिव्ह्यूचा पॉईंट दिलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा जो रायटिंग स्किलचा पार्ट आहे तो पूर्ण येथे दिलेला आहे. आता रायटिंग आपला जो सेक्शन 4 आहे तो लिटररी जनरेशन आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो पेपर कसा लिहायचा. ठीक आहे ना, सर्वात अगोदर मी तुम्हाला एंडपर्यंत दाखवून देतो या पेपरमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. सर्वात अगोदर मेन पॉईंट विद्यार्थी मित्रांनो तुमचा रायटिंग स्किलचा. आणि मी बी माझ्या मते तर तुम्ही रायटिंग स्किल पहिले स्टार्ट करू नका. ठीक आहे ना, कारण खूप सारे विद्यार्थी गडबडून जातात, रायटिंग स्किलला खूप सारा टाईम देऊन बसतात आणि त्यांच्याकडे खूप कमी टाईम होतो, त्यामुळे ते सर्व कन्फ्यूज होतात.
तर येऊया ॲन्सरिंगकडे. सेक्शन 3चं जे आन्सर आहे पूर्णपणे तुम्हाला कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी आतापर्यंत क्वेश्चन वाचलेले आहे आणि क्वेश्चन तुम्ही पाहून घ्यायचा, ठीक आहे ना. नाही तर खूप सारे स्किप करत पुढे जात असेल आणि त्यांचा ड्रॉबॅक होत असेल, तर तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ, कारण तुम्ही पाहू शकता मी अगोदर क्वेश्चन बघितलेले आणि सेक्शन 3चे आन्सर तुम्हाला कसे लिहायचे आता ते पण सांगतो आणि हाच PDF तुम्हाला मिळणार आहे. तर नो टेन्शन. सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता यांनी लिहिलेलं आहे रणजित आणि थोडक्यात लिहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या टाईप क्वेश्चन आलेला होता आपल्याला 4A मधला क्वेश्चन नंबर 1. त्याचा इन शॉर्टमध्ये त्यांनी खूप महत्त्वाचं तुम्ही पाहू शकता. मी थोडंसं तुम्हाला येथे रीड पण करून दाखवतो. ओव्हरऑल काही नाही, थोडासा एक पॅराग्राफ त्यांनी या टाईप लिहिलेला आहे, ठीक आहे ना. तर ओव्हरऑल तुम्हाला पण असंच करायचं, जास्त लिहित बसायचं नाही आणि खूप इम्पॉर्टंट असं लिहायचं आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक करायचे नाही. 4A क्वेश्चन 4A मी आता एकाच वेळेस दोन्ही पण क्वेश्चन आणि आन्सर नाही बघू शकत, त्यामुळे मी तुम्हाला पहिले क्वेश्चन दाखवून दिलेले आणि क्वेश्चन 4Aचा आन्सर तुम्ही पाहू शकता किती योग्य त्या रीतीने त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पोज म्हणून लिहिलेलं आहे. त्यांनी असं टायटल टाईप दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पोज आणि त्या स्टेटमेंटचा पूर्णपणे पर्पोज त्यांनी येथे लिहिलेला आहे. म्हणजे हेच तुम्हाला माहीत असायला पाहिजे कसं लिहायचं आणि किती लिहायचं. हे जर तुम्हाला माहीत असलं तुम्हाला प्रॉपरली मार्क्स मिळू शकतात. त्यांनी पाहून घ्या किती मस्त सुरुवात केलेली आहे. आय वुड लाईक टू ग्रॅज्युएट इन हिस्ट्री फ्रॉम द एक नाव दिलेलं आहे कॉलेजचं अंडर द युनिव्हर्सिटी ऑफ लंडन अँड गिवन बिलो इज माय स्टेटमेंट ऑफ पर्पोज अटॅच ॲज पार्ट ऑफ माय ॲप्लिकेशन. अँड देन त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पोज लिहिलेलं आहे आणि फायनली त्यांनी अशा प्रकारे त्याचं एंड केलेलं आहे, ठीक आहे ना. तुम्हाला हेच लिहायचं आहे. नंतर 4A तुम्हाला और सहित क्वेश्चन इथे सॉल्व करून दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला पाहता येईल की त्यांनी कशा प्रकारे लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 4A ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवू की 4A ॲक्टिव्हिटी काय होती, ठीक आहे ना. 4A ॲक्टिव्हिटी सेक्शन 3 मधली, एक मिनिट फक्त होल्ड डाऊन. सेक्शन 3 मधली 4A ॲक्टिव्हिटी, ओके, येथे पूर्ण लिहिलेलंच आहे एकदम. तर तुम्ही पाहू शकता आपण हेच पाहत आहोत की सेक्शन 3 मधला सर्वात अगोदर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज किती छानपणे लिहिलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पोज देन वन आपण बघणार आहोत ग्रुप डिस्कशन आणि हे सर्व आपण टॉपिक घेत आहोत, ठीक आहे ना. तर इम्पॉर्टंट आहे तुम्ही एक वेळेस क्वेश्चन बघितले, क्वेश्चन नंतर तुम्ही आन्सर बघितले किंवा एक क्वेश्चन एक आन्सर जरी बघितलं, तुमचे पूर्ण येथे जे डिस्टर्बन्स आहे आणि तुमचा जो कन्फ्युजन आहे तो क्लिअर होणार आहे, ठीक आहे ना. आणि एकाच वेळेस मी तुम्हाला दोन्ही पण नाही सांगू शकत की हा क्वेश्चन आणि या क्वेश्चनचे ते आन्सर, मी स्टेप बाय स्टेप चालतो, ठीक आहे ना. तर पुढे वळूया. तर आपण येथे सेक्शन 3 चालू केला होता. सेक्शन 3मध्ये सर्वात अगोदर त्यांनी पाहून घ्या किती 50 वर्ड्स सांगितले होते. त्यांनी जास्त लिहिले नाही, तेवढंच लिहिलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं लिहिलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पोज लिहिला, स्टेटमेंट ऑफ पर्पोज लिहून त्यांनी योग्य त्या रीतीने तिथे लिहून काढलं. देन क्वेश्चन नंबर 4Aचा आन्सर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी स्टार्टिंग केली आहे आणि कशा प्रकारे एंडिंग केलेली आहे. आणि सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हेच करायचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे तुम्हाला ते अंगी बाळगायचे आहे, त्यामुळे तुमचे मार्क्स कटतील नाही, ठीक आहे ना. फॉर द ॲक्टिव्हिटी हॅव टू यूज द फॉर्मॅट ऑफ डायलॉग अँड द पार्टिसिपंट मस्ट एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड ओपिनियन, करेक्ट व्होकॅब्युलरी अँड फ्रेजेस, एक्सप्रेशन अँड टेन्सेस मस्ट बी यूज. तुम्हाला हेच करायचं आहे. नोटमधले जरी पॉईंट तुम्ही एक वेळेस रीड केले तरी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाहू शकता ॲज अ टाईप ऑफ डायलॉग रायटिंग येथे लिहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता दोन जणांमधला जो डायलॉग कन्व्हर्सेशन आहे आणि एवढं मोठं कन्व्हर्सेशन जरी तुम्ही लिहिलं नाही, शॉर्टमध्ये इन शॉर्ट तुम्ही ग्रामॅटिकल मिस्टेक न करता लिहिलं तरी तुम्हाला तुम्ही मार्क्स आउट ऑफ देतात. देन 4B आपला ऑप्शन्स आहे. 4Bमध्ये ईमेलचा तुम्हाला एक इथे म्हणजे ईमेल टाईप तुम्हाला एक इथे पॅराग्राफ टाईप लिहायचा आहे. पाहून घ्या. द ईमेल कुड बी फॉर्मल ऑर इनफॉर्मल वन, कोणता पण येऊ शकतो. इट हॅज टू बी रिटन युजिंग द ईमेल फॉर्मॅट अँड देन वन लँग्वेज विल बी सिमिलर टू अ लेटर टाईपच तुम्हाला लँग्वेज यूज करायची आणि सिमिलर तुम्ही पाहू शकता टू rohan@gmail.com, ठीक आहे ना. आणि तुम्ही सब्जेक्ट टाकायचा आणि हाय ऑल, ज्या टाईप तुम्ही कन्व्हर्सेशन करता किंवा एकमेकाशी बोलता त्या स्टेप तुम्हाला सिम्पली लेटरमध्ये ज्या शब्दाचा प्रयोग करतात ते शब्द वापरून तुम्हाला इथे लिहायचं आहे. बट काही इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की प्लेस काय लिहायचं आहे. टाईम ऑफ डिपार्चर देन 5 AM टू ऑन दी शार्प 14 ऑक्टोबर अँड देन प्लेस ऑफ डिपार्टमेंट, ड्युरेशन ऑफ 3 days, रिटर्न अँड देन ऑल अबाउट दिस टॉपिक, ठीक आहे ना. आणि फायनली तुम्हाला कशा प्रकारे एंडिंग करायचे ते पण तुम्ही पाहू शकता. ब्रेकफास्ट अँड डिनर इन्क्लुडेड अँड ही दिस अ वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी, सो डोंट डिले, कॉल मी इफ यू नीड मोर इन्फॉर्मेशन. जयदीप. तर विद्यार्थी मित्रांनो, हाच काही महत्त्वाचा टॉपिक असतो की तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आहे, मार्किंग स्कीम तुम्हाला कसा दिलेला आहे. आणि हा पेपर जो पण ओव्हरऑल स्टुडंट पूर्ण बघत असेल त्यांच्याकरता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि त्यांना एक कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे की नाही, उद्याच्या पेपरमध्ये आपण फोडून येऊ, म्हणजे आपण पूर्ण पेपर अटेम्प्ट करून येऊ. जर हा पेपर ॲज इट इज नाही उतरला तरी पण मला माहीत आहे की फॉर्मॅट कसं लिहायचं आहे, मार्किंग स्कीम कसा लिहायचा असतो. कंटेंटला 2 मार्क असतात, यूज ऑफ द प्रॉपर फॉर्मॅटला 1 मार्क असतो, ओव्हरऑल प्रेझेंटेशनला 1 मार्क असतो. तर काय घाबरण्याची गोष्ट आहे, ठीक आहे ना. घ्यायचं नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तुम्हाला पण पाहण्याकरता त्रास होऊन जाईल, ठीक आहे ना. तर ऑटो रिक्षा ड्रायव्हर ऑन स्ट्राईक आहे नवी मुंबई. तुम्हाला इथे व्हेन्यू अँड टायमिंग पण दिलेली आहे आणि त्यांनी कशा प्रकारे रायटिंग केलेली आहे ती पाहू शकता. अँड खाली तुम्हाला दिसेल की स्टाफ ऑफ रिपोर्टर. मार्किंग स्कीम पाहू शकता तुम्ही कशासाठी तुम्हाला किती मार्क्स दिले जातात. टोटल 4 मार्क्स तुम्हाला गेन करायचे आणि इम्पॉर्टंट आहे.
देन मग तुम्ही पाहू शकता ऑरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे 4B. 4Bमध्ये तुम्हाला कोणता क्वेश्चन आहे, ओनली द इंटरव्ह्यू क्वेश्चन मस्ट बी रिटन इन 8 to 10 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहे. क्वेश्चन टू इंटरव्ह्यू विथ अ डॉक्टर किंवा डॉक्टरला तुम्हाला क्वेश्चन तुम्ही पाहू शकता डॉक्टर अँड पेशंटमधलं कन्व्हर्सेशन आहे आणि तुम्हाला तेच लिहायचं आहे. जवळपास 8 ते 10 क्वेश्चन इथे लिहिलेले आहे. मे बी 4 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन सफिशियंट आहे, बट 10 लिहून यायचे तर तुम्ही फुल्ली सिक्युअर. ठीक आहे. तर मार्किंग स्कीम पाहू शकता, ॲप्रोशिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन 2 मार्क्स, लँग्वेज अँड स्टाईल 1 मार्क्स अँड ओव्हरऑल इम्प्रेशन 1 मार्क्स. 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. एवढं काही घाबरायचं जरूरत नाही आहे. क्वेश्चनच तुम्हाला तिथे फक्त अटेम्प्ट करायचे आहे. व्हॉट लावून द्यायचं आणि क्वेश्चन आपले तयार करायचं आहे. क्वेश्चन तर आहे, व्हॉट असो हू असो, ठीक आहे ना, डोंट वरी. देन वन 4C. 4Cमध्ये तुम्ही पाहू शकता नोट म्हणून तुम्हाला युअर स्पीच शुड बी अबाउट 100 to 150 वर्ड्स. आता हे किती लिहायचं, खूप साऱ्याचा गैरसमज असा होतो की 3-3 पानं लिहून बसतात. नो प्रॉब्लेम, तुम्हाला एवढं नाही लिहायचं. एक तुम्ही पाहू शकता युअर स्पीच शुड बी 100 to 150 वर्ड्स. यू शुड बिगिन इट appropriately. Example, by addressing your principal, teacher and friend etc. You would end your speech with thank you and explain your idea properly. You can ask a few rhetorical questions for the greater effect, and what you write should be what you will actually say if you are given and the chance. आता पाहू शकता एकदम सिम्पल आहे. इंडियाज चेंजिंग विलेजेस. ओके. अँड देन कशा प्रकारे लिहिलं आहे, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड टीचर, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल अँड माय डिअर फ्रेंड्स, ओव्हरऑल गुड मॉर्निंग XYZ. सेम टाईप तुम्हाला पण फॉर्मॅट लिहायचा आणि एकदम सिम्पल अँड थँक्यू म्हणून तुम्हाला समाप्त करायचं आहे. मार्किंग स्कीममध्ये तेच तुमचं इंट्रोडक्शन, तुम्ही कन्क्लुजन, स्टार्टिंग, एंडिंग कसं केलेलं आहे. ठीक आहे. तर सिम्पल आणि इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला खूप एन्जॉयबल हा पेपर वाटत असेल, कारण की हा पेपर विथ सोल्युशन दिलेला आहे. आणि आतापर्यंत मी पण असा पेपर तुम्हाला दिलेला नव्हता की त्यात तुम्हाला सर्व काही लिहिण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली कसा पेपर लिहायचा. तर मस्ट बी जर 2024 करता जर स्टुडंट हा पेपर पाहत असेल तरी त्यांच्याकरता बेस्ट आहे की पेपर कसा लिहायचा. ठीक आहे ना. तर तुमच्या मनामध्ये मतलब एक फिअर निर्माण झालेली असते की पेपरच लिहिता येत नाही, तर ही फिअर यापासून तुमची दूर पडणार आहे, कारण की तुम्हाला पेपर फॉर्मॅट माहीत राहणार आहे की हाच पॅटर्न येणार आहे, असेच क्वेश्चन येणार आहे, टॉपिक जरी बदलले तरी आपण लिहू शकणार आहे. तर डोंट वरी. देन मग तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिलेलं आहे की व्हाईल रायटिंग द स्क्रिप्ट. आता तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची आहे. मेक शुअर टू ग्लोरीफाय द परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स चमकायला पाहिजे. तुम्ही जे लिहिलं ते हेडलाईट व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे, जे पेपर चेकर आहे त्यांना कळायला पाहिजे. परफॉर्मन्स ऑफ ऑल द परफॉर्म विथ ॲप्रोशिएट पॉझिटिव्ह कमेंट अँड ॲप्रिशिएशन इन्शुअर दॅट देअर आर स्मूथ transition between different segment of the program and the whole event must be have continuity. आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्टार्टिंग केलेली आहे आणि एंडिंग. इंट्रोडक्शन अँड वेलकम स्पीच दिलेली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड आय एम शीतल प्रभू. तुम्ही कोणतं पण नाव वापरलं चालेल, तुमचं पण लिहिलं तर काही टेन्शन नाही आहे, बट दुसऱ्याचंच नाव वापरायचं आणि डेट जे आहे ते पेपरच्या अगोदरचीच टाकून द्यायची. ठीक आहे. प्लेज, प्रिन्सिपल स्पीच अँड सॉंग्स वगैरे वगैरे त्यांनी दर्शवलेलं आहे. देन मग 4C म्हणून तुम्ही पाहू शकता हाच क्वेश्चन आहे, वोट ऑफ दी थँक्स. फायनली त्यांनी मार्किंग स्कीम इथे मेन्शन केलेला आहे आणि हाच एक पॉईंट आहे जो की खूप इम्पॉर्टंट मला वाटलेला आहे, मार्किंग स्कीम. ठीक आहे ना. तो आणि हा जो मार्किंग स्कीम आहे मला पण खूप आवडलेला आहे आणि तुम्हाला पण आवडला असेल, कारण की मार्किंग स्कीम तुम्हाला कुठे मार्क्स मिळतात, कुठे मार्क्स जास्त तुम्ही गेन अप करू शकता ते तुम्हाला कळतं. देन मग 4C पेपर मे बी तुम्ही तर खूप सारे पाहिले असतील, लेकिन खूप इम्पॉर्टंट व्हायरल पेपर दिलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा पेपर पूर्ण सांगत आहे. आणि तुमचे पण जेवढे 5-10 मिनिट इकडे तिकडे जर गेले तरी काही फायदा नाही, कारण खूप इम्पॉर्टंट असा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तो डोंट स्किप अँड पुरा पेपर पहा, तेव्हाच तुम्हाला पूर्णपणे कळून येईल की पेपरमध्ये काय लिहायचं आहे आणि कशा टाईप लिहायचं आहे. देन तुम्ही पाहू शकता यू आर एक्सपेक्टेड टू एक्सपांड द थीम. तुम्हाला एक्सपांड थीम करायची, आयडिया एक्सपांड करायचे आणि कशा प्रकारे लिहायचं आहे हे नोट प्रत्येक पेपरात, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चनमधली नोट तुम्ही वाचून घ्यायची. त्यावरून तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन मिळणार आहे कसं काय करायचं. अँड फायनली तुम्ही मार्किंग स्कीम एक वेळेस पूर्ण रीड करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्हाला एक्सपांड द आयडिया करायचे आहे. द हँड दॅट रॉक द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. अँड तुम्ही एक वेळेस हे रीड करून घ्या. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असला तर तुम्ही दुसरा जरी टॉपिक आला तो इझी तुम्ही कवर अप करू शकता, लिहू शकता. अँड देन वन खूप इम्पॉर्टंट 4D बेस्ड ऑन द गिवन पॉईंट राईट द रिव्ह्यू ऑफ अ फिल्म यू हॅव सीन. रिव्ह्यू द फिल्म करायची आहे, मग कोणता फिल्म बघितलेली आहे. ते मिशन मंगल दिलेली असेल, तुम्हाला पठाण जर हरी तुम्ही लिहिता येतात. ठीक आहे. तर नो प्रॉब्लेम. हे जर क्वेश्चन असं आहे की तुम्हाला रिपीट किंवा ते न येता दुसरे जरी आले तर तुम्ही लिहिणार आहे. आता हाच जर पॅराग्राफ तुम्ही पूर्ण वाचला आणि तुम्ही लिहिलेला आहे की बा ओव्हरऑल हा 2019 आला होता, आता पठाण 2023 आला. ठीक आहे ना, जानमध्ये आला, तर तुम्हाला माहीत राहतं तुम्ही लिहू शकता ना, बट तुम्हाला कन्व्हर्सेशन कशा प्रकारे लिहिलं आहे तेवढं कळणार, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. आणि हे इम्पॉर्टंट आहे की हाच ओव्हरऑल तुम्हाला टॉपिक येणार. ठीक आहे. तर 4D तुम्ही बघू शकता राईट अ ब्लॉग इन द प्रॉपर फॉर्मॅट. तुम्हाला ब्लॉग लिहायचा आणि ब्लॉग लिहिताना तुम्हाला माहीत असतं की ब्लॉगमध्ये काय काय दिलेलं असतं.
तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता होममधून तुम्ही या टाईप लिहिलं झाले पेन्सिलनं तुम्ही जर क्रॉसिंग केली किंवा तुम्ही पेन्सिलनं जर योग्य त्या रीतीने बॉक्स काढून तुम्ही जर होम न्यूज अँड देन अबाउट कॉन्टॅक्ट हे जर लिहिलं तर खूप अट्रॅक्टिव्ह दिसणार आणि त्यामध्ये तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचं की ब्लॉग कशा प्रकारे लिहिला जातो. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता मार्किंग स्कीम कसा असतो. मेन कंटेंटला 2 मार्क, हेडर मेन्यू तुम्ही जे नेव्हिगेशन बार काढले त्याला 1 मार्क असतो आणि फुटरला 1 मार्क असतो. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे फुटर काय आहे, बार काय आहे. तर इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे की तुम्ही पाहू शकता फुटर बार कशा प्रकारे त्यांनी योग्य त्या रीतीने होम न्यूज हे दाखवलेलं आहे. ठीक आहे ना. जर हा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला याच रीतीनं लिहायचा आहे. देन 4D आपण बस पेपर समाप्तच करतो. थोडासा राहिलेला आहे आणि रायटिंग स्किल मोस्ट इम्पॉर्टंट होतं त्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. यस, मी खूप फास्ट घेतलेला पेपर कारण की तुम्हाला पण लास्ट डे आहे तर मतलब जास्त बोर नको व्हायला आणि तुम्हाला पण विथ फुल अँड तुमचं पण अट्रॅक्शन वाढो आणि तुमचं पण ओव्हरऑल तुमच्या मनातली जी भीती आहे ती पूर्णपणे पडून जावं त्याकरता हा पेपर तुम्हाला दिलेला आहे. आणि मे बी तुमची भीती नक्कीच गेलेली असेल. ठीक आहे ना. तर नो प्रॉब्लेम. पाहू शकता द अपील शुड टच द हार्ट ऑफ द रीडर अँड इफ नेसेसरी प्रिपेअर इन बॉक्स अँड यूज कॅची फ्रेजेस स्लोगन. ठीक आहे ना. थोडे वर्ड्स इकडे तिकडे होतात तुम्ही कन्सिडर करू शकता. पाहू शकता इंडिया कॅन ग्रो व्हेन इंडिया सॉस अँड सेव्ह अवर फ्रेम्स अँड सेव्ह इंडिया. एक सिम्पल टाईप्स तुम्हाला ते फ्रेजेस स्लोगन वापरलेले आणि कशाप्रकारे तुम्ही येथे लिहिलेलं आहे डेट व्हेन्यू अँड टाईम हे पूर्ण तुम्ही पाहून घ्यायचं आणि मार्किंग सेम एक वेळेस पाहून घ्यायचा. देन लास्ट आपला सेक्शन 4 जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की सिन्स ईच लेसन कन्सिस्ट ऑफ 4 मार्क्स ॲक्टिव्हिटी शीट्स रिवाइजेस ऑल द एक्स्ट्रॅक्ट थ्रू आउटली अँड फॉर ऑल द क्वेश्चन इन द सेक्शन नो एक्स्ट्रॅक्ट पॅसेज विल बी गिवन इन ॲक्टिव्हिटी शीट्स. हेन्स यू हॅव टू रीड द टेक्स्टबुक्स केअरफुली अँड रिमेंबर द डिटेल. काही नाही, सोपी आहे आणि इम्पॉर्टंट असं टॉपिक आहे. तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिलेलं आहे की एक वेळेस तुम्ही रीड जरी केलं तर तुमचं लक्षात येऊन जाईल. आणि राहिली मार्किंग पॅटर्नची तर मार्किंग पॅटर्न पण आपण चेक करून घेऊया. ठीक आहे ना. तर मार्किंग पॅटर्न तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिलेलं आहे. मार्किंग पॅटर्न खाली तुम्हाला दिलेलं आहे हाफ मार्क्स मे बी तुम्हाला इथे कन्सिडर केलेले आहेत. अँड देन 5B तुम्ही पाहू शकता त्याच टाईप 2 मार्क्सचा लिहिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला पॅराग्राफ एक वेळेस रीड करावा लागतो आणि तो तुम्हाला इझिली त्यावेळेस अटेम्प्ट करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना. एक वेळेस क्वेश्चन तुम्ही जर रीड केला तर हा पण तुम्ही तो इझिली अटेम्प्ट करू शकता. तुम्ही पाहू शकता 5D बस सिम्पली 2-2 मार्क्स आणि हाफ मार्क्स करता क्वेश्चन आहे आणि सिम्पली असतात प्रेजेस, होल्म्स अँड देन वन मेथोडिकल. ठीक आहे. वॉटसन अँड डिफरंट. खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक नाही आहे. एक वेळेस तुम्ही रीड केला तरी तुम्हाला तो येऊन जाईल आणि एक वेळेस फक्त तुम्ही क्वेश्चन बघजा. ठीक आहे ना. तर हा पूर्ण पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. आता राहिलेला आपला टॉपिक फर्स्ट जो की आपला आहे स्टार्टिंगपासून तुम्हाला पेपर स्टार्ट करताच तुम्हाला कशाप्रकारे येथे लिहायचं आहे. ठीक आहे ना. तर सर्वात अगोदर इन शॉर्ट 2 ते 5 मिनिट मी तुम्हाला ते सांगतो, तर डोंट स्किप. आता पहा सोल्युशन मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट जे आपण पाहत होतो, बट रायटिंग स्किल आपण सेक्शन 3 आणि सेक्शन 4 समाप्त केलेलं आहे. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 राहिलेलं आहे. इन शॉर्टमध्ये तेच रिकाम्या जागा आपली जे ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज आहे तेच तुम्हाला इथे दिलेले आहेत. बट तुम्हाला कसं लिहायचं आहे ते महत्त्वाचं आणि मार्किंग पॅटर्न कसा दिलेला आहे ते महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता सेक्शन 1मध्ये तुम्हाला मार्किंग स्लॉट कसा प्रकारे यांनी दिलेला आहे आणि अंडरस्टँडिंग म्हणून तुम्हाला नोटचे क्वेश्चन दिलेले आहे ते पण तुम्हाला एक वेळेस नोटचे बॉक्स एक वेळेस रीड करून घ्यायचे आहे. A1 ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी एक मार्क्स करता एवढं लिहिले आहे आणि अंडरलाईन तुम्ही नक्की करा. अंडरलाईन ओके. हां, खूप सारे विद्यार्थी मला पण कमेंट करतात की सर तुमचा हा वर्ड्स तुम्ही बोलता तो चुकला. तर फ्रेंड्स एवढा मोठा 20 मिनिट्सचा व्हिडिओ, ठीक आहे ना. तर काही ना काही वर्ड्स थोडे इकडे तिकडे होतात. ठीक है ना. हाँ, मतलब थोड़े वर्ड्स इधर उधर हो जाते हैं तो उतने में कुछ दिक्कत नहीं है. आपको समझ में आना चाहिए, ये इंपॉर्टेंट है. एंड लास्ट डे है आपका, कल पेपर है. बहुत सारे स्टूडेंट हैं जो कि 24 वाले भी पेपर देख रहे होंगे तो उनके लिए भी मस्ट इंपॉर्टेंट है. एंड फाइनली मैं आपको बताऊंगा कि आपको किस प्रकार पेपर डाउनलोड कर लेना है. ठीक है. हिंदी यस. चलिए A2. तर विद्यार्थी मित्रांनो A2 ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता. A2 ॲक्टिव्हिटी सेम आहे, तुम्हाला फक्त अंडरलाईन ओढायची आहेत, नो प्रॉब्लम. एंड देन वन ट्रू फॉल्स सेम एज 2 मार्क्स. एंड देन वन यही आपका वो क्या बोलते हैं उसको A5 ॲक्टिव्हिटी जो कि आपका खुद से आपको लिखना होता है, सेम पैटर्न. A5 ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता या टाईप दिलेली आहे तुम्हाला. देन व्हॉकॅब्युलरी ॲक्टिव्हिटी A6 ॲक्टिव्हिटी कसा पेपर प्रेझेंटेशन कसा असतो. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हेच थिंग्स आहे की तुम्हाला पेपर कसा लिहायचा असतो. पाहू शकता तुम्ही ब्रश ऑफ युअर ग्रामरचे काही पार्ट्स दिलेले आहे. व्हॉट डू यू नीड क्वेश्चन विचारलेला आहे. इट हॅज रिड्यूस इन इक्वेलिटी. पेपर तुम्ही क्वेश्चन पाहताच तुम्हाला समजेल कशाप्रकारे यांनी लिहिलेलं आहे. तर मे बी पेपर खूप इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस तुम्ही पूर्ण चेक करून घ्या विथ क्वेश्चन विथ ॲन्सर. ठीक आहे ना. तर तुम्हाला ॲन्सर सांगत असेल येथे की तुम्हाला ॲन्सर कळत नसेल कारण की क्वेश्चन नाही आहे ना तुमच्यापुढे, तर तुम्ही क्वेश्चन पहा, क्वेश्चननंतर ॲन्सर बघा. ठीक आहे. तसं नोटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की आता काय काय विचारलेलं आहे. तर तुम्हाला वरती समजत असेल की बा द ॲक्टिव्हिटी टाईप, मार्किंग स्केम अँड इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर
तर तुम्ही पाहू शकता. देन याच टाईप सेक्शन 1 आणि सेक्शन 2 तुमचा राहणार आहे. सेक्शन 1 आणि सेक्शन 2ला तुम्हाला जास्त टाईम द्यायचा नाही आहे आणि पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रेझेंटेशन तुम्हाला याच प्रकारे करायचं आहे. आणि 2B तुम्ही पाहू शकता ब्रीफ समरी ऑफ द पॅसेज दिलेली आहे, मॅन वर्सेस ॲनिमल. ठीक आहे ना. याला 3 मार्क्स दिलेले आहे आणि 3 मार्क्स करता बघा तुम्ही केवढं लिहिलेलं आहे. तर तुम्ही मे बी सिम्पली 1 पेज जरी लिहून टाकलं मोकळ्या अक्षरामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतातच. ठीक आहे. देन मग यू विल हॅव टू डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पेन्सिल जरी बॉक्स केले तरी चालेल, बट तुम्ही एक वेळेस इन्स्ट्रक्शनमध्ये वाचाल पेन्सिल यूज करता येते की नाही. ठीक आहे. आफ्टर देन सेक्शन 2 तुम्हाला याच टाईप दिलेला आहे. इथे तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंग ॲक्टिव्हिटी आहे जे की खूप इम्पॉर्टंट असते आणि प्रत्येक एक्झाममध्ये ट्रू ऑर फॉल्सचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतात विथ ग्लोबल अंडरस्टँडिंग. ते तुम्ही पाहू शकता इथे या टाईप दिलेलं आहे आणि तुम्ही हे बॉक्स वगैरे तुम्हाला एक वेळेस रीड करून घ्यायचे आहे. ठीक आहे ना. आणि फायनली जवळपास 2 ते 5 मिनिटं राहिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण पेपर आपण इथे बघितलेला आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट हाच पेपर तुम्हाला उद्या येईल का. तर फ्रेंड्स आपण जो पूर्ण पेपर पाहिलेला आहे, ठीक आहे ना, नवनीतचा एक सेट आहे आणि खूप व्हायरल चाललेला होता. मी पण तुम्हाला सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की कशाप्रकारे पेपर लिहितात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे, पेपरमध्ये काय काय येणार आहे आणि पेपरमध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही रायटिंग स्किलचे टॉपिक सेम न येता तुम्हाला दुसरे जरी आले तर तुम्हाला ते लिहिता येणार आहेत. कारण की तुम्ही बघितलेलं आहे मार्किंग पॅटर्न कसा असतो, तुम्हाला कोठे कोठे मार्क्स दिले जातात, कोणकोणते तुमचे प्लस पॉईंट आहे, कोणकोणते तुम्हाला चुका करायच्या आणि त्यावरून तुमचे पूर्ण मार्क्स रायटिंग स्किलचे तुमच्या हातामध्ये आहे. आता राहिलेली गोष्ट सेक्शन 1 आणि 2ची. तर तुम्हाला ब्रिलियंट वर्क करायचं, स्मार्ट वर्क करून पूर्ण पॅरेग्राफ फटाक वाचून घ्यायचे आहे आणि त्यावर ते क्वेश्चन तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे पेन्सिलने. ठीक आहे ना. मे बी तुम्ही थोडं ब्लर टाईप इथे मार्क करू शकता, तुम्हाला इझिली सॉर्ट आउट करता येईल. ठीक आहे ना. तर हे 3 ते 4 पॉईंट असे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. हाच पेपर येणार 100%. यावर तुम्ही अवलंबून राहू नका. खूप सारे ठिकाणी पेपर व्हायरल जात होता त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता राहिली पेपर डाउनलोड करायची गोष्ट. ठीक आहे ना. तर फ्रेंड्स ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. सर्वात अगोदर पेपर कसा डाउनलोड करायचा आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळणार आहे znews24h.comची, किंवा लिंकच्या मागे जाऊ नका, तुम्ही डायरेक्ट गुगल किंवा क्रोमवरती जा znews24h.com znews24h.com तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे आणि सर्च करता तुमच्याकरता एक झीची वेबसाईट येणार आहे. त्या झीच्या वेबसाईटवर आताच हा जो पूर्ण PDF आहे तो अपडेट केलेला आहे. तसंच जर तुम्हाला तेथे जरी दिसला नसेल, तुम्ही जाता त्या वेबसाईटवर पण तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे ना. न दिसला असेल तरी मी तुम्हाला विदिन 15 मिनिट हा माझ्या टेलिग्रामवरती टाकणार आहे. हाच पेपर सेम विथ ॲन्सरिंग टेलिग्रामवर मी टाकणार आहे. तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड आहे. टेलिग्रामवर जा, तिथे जॉईन होऊन जा. जवळपास 6K, ठीक आहे ना, म्हणजे 6,000 जवळपास विद्यार्थी तिथे फक्त आणि फक्त 10वी 12वी बोर्डचेच अवेलेबल आहेत. तर तुम्ही पण त्यात जॉईन होऊन जा, म्हणजे येणारे बाकीचे पूर्ण पेपर तुम्हाला मिळत राहतील आणि येणारे बाकीचे सर्व पेपर तुम्हाला टायमानुसार तिथे मिळत राहतील आणि तुमच्या मनामध्ये जी भीती राहते पेपरची ते पण निघून जाणार आहे हे पेपर पाहिल्यामुळे. म्हणजे पेपर कसा सॉल्व करायचा असतो आणि कसा तुम्हाला प्रेझेंटेशन पेपरमध्ये करायचं असते तुमच्या आन्सर शीटमध्ये. तर डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर येईल यावरती अवलंबून नका, कारण तुम्हाला पूर्ण पेपर फॉर्मॅट मी सांगितलेला आहे 2023चा फॉर्मॅट आहे आणि तुम्हाला असाच पेपर लिहायचा आहे. ठीक आहे ना. बट टॉपिक्स दुसरे राहतील, पॅराग्राफ दुसरे राहतील, एवढं समजून घ्या आणि तुमचा जो स्टडी आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि तुम्ही पेपरसाठी तयार आहात. विद्यार्थी मित्रांनो, एवढा पेपर पाहून घ्या आणि खूप इम्पॉर्टंट अशी रिव्हिजन तर नाही म्हणता येईल, बट तुम्ही एक वेळेस ओव्हरलुक करू शकता जे पॉईंट तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्हाला ते लिहायचे आहे किंवा तुम्हाला ते एक वेळेस कागदावरती लिहून बघायचे आहे. तुमची एक प्रॅक्टिस जरी झाली तरी ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, znews24h.comवरती जा, तेथे झी करून वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला ते आताच PDF डाउनलोड करायला मिळेल आणि आफ्टर 15 to 20 मिनिट्स मी टेलिग्रामवरती पण हा PDF अपलोड करणार आहे किंवा तिथे तुम्हाला अदर इन्स्ट्रक्शन देणार आहे की PDF कसा डाउनलोड करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम आणि तुमची एक्झाम चांगली जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि फायनली एक्झाम चांगली जाणारच आहे, कारण की तुम्हाला एवढा सपोर्ट आजपर्यंत केलेला आहे आणि इंग्लिशचे जवळपास 5 ते 7 पेपर घेतलेले आहे आणि त्यातील हा एकदम बेस्ट पेपर आहे जो तुम्ही आता अटेम्प्ट करणार आहे किंवा डाउनलोड करून पूर्णपणे पाहून घेणार आहे की आपल्याला सेक्शन 1, 2, 3, 4 कशा प्रकारे अटेम्प्ट करायचा आहे न घाबरता. आणि सिम्पली तुम्हाला हँडरायटिंग योग्य त्या रीतीने वापरायची आहे. मार्किंग प्रेझेंटेशन कसं होतं, मार्क कुठे कुठे दिले जातात हे पाहून तुम्हाला मार्क पॅटर्न समजूनच पेपर लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओसह. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आणि खूपच इम्पॉर्टंट की तुमचा पेपर झाल्यानंतर विथ सोल्युशन पूर्ण जो पेपर राहणार आहे तुमचा 2023चा बोर्डचा, तो पेपर तुमचा झालाच, त्याचे मी सोल्युशन बघणार आहे आणि तो पेपर सोल्युशन मी यूट्यूबवर टाकणार आहे. तर तुम्हाला त्यात पण खूप इम्पॉर्टंट असं म्हणजेच तुम्हाला एक काय म्हणता येईल की तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला किती मार्क्स मिळले. तर पेन आणि पेपर घेऊन बसायचं आहे तुम्हाला पेपर होताच आणि पूर्ण एक वेळेस व्हिडिओ पाहून तुम्हाला टिक मार्क करायची की मी हे सोडवलं तर मला इथे 1 मार्क, येथे 2 मार्क, येथे 3 मार्क्स आणि आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला किती मिळले मला नक्की कळवा आणि पेपर कसा गेला ते पण नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, मिळूया नेक्स्ट व्हिडिओ करता. आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा.